नमस्कार. आठवड्याभराच्या बातम्या तुम्ही पाहतच असाल, तुम्हाला काही नव्यानं सांगायला नको. पण 30 जिल्हे बाधित आहेत पुरामुळे. मराठवाडा आणि सोलापूर जास्त करून आहेत. पण हानी ही भरून न येण्याएवढी आहे. सरकार त्यांच्या पद्धतीने जे काय करायचं ते करतीलच. सँक्शन सुद्धा केलेत ना, 2215 कोटी. आपण आपल्या परीने काय करता येईल तेवढं बघूया. आमच्या माध्यमातून जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. तुला काय सांगायचं ते? ह्या म्हणजे मराठवाड्याने कधीही अनुभवला नाही असा अतिवृष्टीचा पाऊस यावर्षी मराठवाडा अनुभवतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास या अतिवृष्टीमुळे 30 जिल्हे बाधित झालेले आहेत. यामध्ये जवळपास 50 लाख हेक्टरवरचं पिकाचं आणि फळबागांचं नुकसान झालेलं आहे. याशिवाय खूप ठिकाणची जमीन खरवडली गेली आहे. ती नव्याने उभी करणं हे एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. दुसरं, पशुधन खूप मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे. यामध्ये जवळपास हजाराच्या घरात गाई, म्हशी, बैल, 2500च्या घरात बकऱ्या आणि याशिवाय जीवितहानी सुद्धा झालेली आहे. घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आत्ताच मी बातमी ऐकली, गेवराई तालुक्यातलं शिरसा मार्ग म्हणजे ज्याला मोसंबीचा हब म्हणून ओळखलं जातं, तिथं 3000 एकरवरची मोसंबी बाग सगळीच्या सगळी उद्ध्वस्त झालेली आहे. तर हे मोठं अस्मानी संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे. तर सर्व शहरामधील दानशूर व्यक्तींना कळकळीचं आवाहन की या संकटाला एकत्र मिळून सामोरं जाताना आपण सर्वांनी मिळून बळीराजाला आणि ग्रामीण भागातल्या सामान्य नागरिकांना उभारी देऊया आणि जास्तीत जास्त प्रमाणात मदत करूया. कुणीही खचून जाऊ नये आणि यातून अविचार करू नये, हे मात्र कळकळीचं आवाहन नाम फाउंडेशनच्या निमित्तानं करतो. आम्ही मदतीला सुरुवात केलेली आहे. किराणा किट्सच्या वाटपापासून ही सुरुवात आहे. यानंतर आपण रबी हंगामासाठी पुन्हा शेतकऱ्यांना कशी उभारी मिळेल आणि बळीराजा कसा उभा राहील यासाठी एकत्र हातात हात मिळवून काम करूया, असं या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. कपडे आणि धान्य, टूथपेस्ट, वापरलेली फक्त कुठली गोष्ट पाठवू नका, तेवढी एक विनंती. आपण यांच्यावर उपकार करत नाही, ही आपल्यावर ही पाळी नाही आली, त्यांच्यावर आली. त्यामुळे आपण हे करणं फार गरजेचं आहे. जे जे तुम्हाला कपडे फार महत्त्वाचे आहेत, कारण सगळंच वाहून गेलेलं आहे. धान्य जे असेल, आता ते तिथली परिस्थिती नेमकी काय आहे हे कळल्यानंतर मग, कारण सगळाच चिखल आहे, राडा आहे. धान्य जर पाठवलं तर शिजवणार कसं, इंधन आहे का? तर त्यामुळे ते जसं जसं कळेल त्या पद्धतीनं त्या मदतीचा ओघ सुरू होईल. मला थेट एक प्रश्न तुम्हाला सगळ्यात आधी हाच विचारायचा आहे. कर्जमाफीबद्दल आपण बोलतोय आता, तर जर तुम्ही आज सीएम किंवा कृषी मंत्री असता तर तुमचा निर्णय काय असता? तुम्ही मी नाही आहे, त्यामुळे माझ्या निर्णयाला तसा काही अर्थच नाही. पण मी एक सांगतो की मी शेतकरी आहे, त्यामुळे मला ज्यावेळी कर्जमाफी तुम्हाला तर मी सांगितली मला कर्जमाफी नको, किंवा मला नुकसान भरपाई ज्यावेळी गारपीट झाली त्यावेळी मलाही शेतावर 14,000 रुपये आले. मी म्हटलं बाबा हे तुम्ही, कारण माझा व्यवसाय वेगळा आहे, माझा पोट भरण्याचा. शेती मी आपली करतो, माझी जमीन आहे म्हणून. त्यामुळे अशी खूपशी मंडळी आहेत की ज्यांचे व्यवसाय वेगळे आहेत पण शेती आहे, त्यांनी कर्जमाफी नाकारावी आणि ज्यांची खरंच गरज आहे त्यांना ही रास्त जी मागणी आहे शेतकऱ्यांची ती मान्य व्हावी. पण अनेक प्रश्न असे उपस्थित होतात की जेव्हा दुष्काळ असतो तेव्हा आपण या गोष्टी कुठेतरी या गोष्टीला समजू शकतो, पण जेव्हा पाऊस भरपूर येतो अशा वेळेलाही जेव्हा संप होतं तेव्हा त्याबाबतचं तुमचं मत? नाही, साधा मुद्दा असा आहे बघ, 2015 मध्ये 8 जूनला पाऊस आला आणि त्यानंतर डायरेक्ट 8 जुलैला आला. त्यामुळे ती पहिली पेरणी वाया गेली. त्याबद्दल जे काही कर्ज शेतकरी बांधवांनी घेतलं ते माफ झालंय का? नाही झालं. ते कर्ज आणि व्याज चालू आहे की नाही? त्यानंतर दुबार पेरणी झाली, त्यात नाही काही आलं नाही. त्यानंतर रबी हंगाम त्यांनी एक आशावाद लावला, तिथेही काही आलं नाही. 2016ला पाऊस चांगला आला, पीक चांगलं आलं, पण हमी भाव गडगडले. म्हणजे 2015ला जी तूर 10,000 रुपये क्विंटल होती ती डायरेक्ट 5,000वर आली, म्हणजे 4,500. आणि नंतर तर हमी भाव 550. हां. आणि त्यामुळे काय झालं की हे नुकसान नाही का?
आता 10,000 रुपये क्विंटल आहे आणि माझे 10 क्विंटल जर तूर झाली तर मला 1,00,000 रुपये मिळायला पाहिजे ना, पण मला डायरेक्ट 40,000 मिळाले ना, म्हणजे 60,000 नुकसान नाही झालं का? गंमत कशी होते की पाऊस नाही आला म्हणून दुष्काळ, आणि पाऊस आल्यानंतर पीक आलं त्याला भाव नाही म्हणून दुष्काळ. तर प्रत्येक सहन करायचं. नुसता पाऊस येऊन नाही भागत आहे ना. हमीभाव जोपर्यंत तुम्ही नाही हे करत. बरं, हमीभावाची सुद्धा गंमत अशी आहे, तू समजा अगदी ठरवला 10,000 रुपये आणि हा व्यापारी आहे, त्याने घेतलेच नाही. बरं, तुम्ही कायदाही करताय की हमीभावापेक्षा कमीमध्ये कोणी खरेदी करेल त्याला कायद्यानं आम्ही जेलमध्ये टाकणार. बरं, ह्यांनी घेतलंच नाही, तुम्ही करायचं काय? तर मग हमीभाव तू डिक्लेअर करतायस ना. मग तू हा नाही घेत असेल तर हमीभाव जो मिनिमम आहे तो तुम्ही द्या. हमीभावापेक्षा जास्त जर मला मिळत असेल तर मी ह्याला विकेन, नसेल मिळत तर तुम्ही घ्या की. कारण मला माझी चूल पेटलीच पाहिजे ना. पण या सगळ्या गोष्टींवर राजकारण होते असं तुम्हाला वाटत नाही? आजची प्रत्येक गोष्टीचं भांडवल केलंच जातं. फक्त हे शेतकऱ्यांना कळायला पाहिजे. मग अशी मी म्हटलं की मावशी कुठली आणि पुतना मावशी कुठली. त्यामुळे कुठलं दूध प्यायचं आणि कुठलं नाही प्यायचं हे शेतकऱ्यांना कळलं पाहिजे, नाही तर ते विष जाणार आहे तोंडात. त्यामुळे कोणाला जवळ येऊ द्यायचं आणि कोणाला नाही हे तुम्हाला ठरवलं. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीग्रस्त परिस्थितीबद्दल आणि त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतलेल्या 2 ज्येष्ठ कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. ते म्हणजे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे. गेल्या काही आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच पुराने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे आणि शेतकरी बांधवांचे घरे, जनावरे, पिके आणि शेतीसाठी लागणारे साधने हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेली आहेत. हजारो कुटुंबे संकटात सापडलेली आहेत. अशा या गंभीर परिस्थितीत समाजातील अनेक घटक मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यात सर्वात अग्रेसर आहेत नाना पाटेकर व तसेच मकरंद अनासपुरे. या दोन्ही कलाकारांनी शेतकऱ्यासाठी स्थापन केलेली नाम फाउंडेशन ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत. दुष्काळग्रस्त भागात मदत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य, रोजगार निर्मिती, जलसंधारण अशा विविध कामांमध्ये या संस्थेचा सहभाग आहे. आता पुन्हा एकदा अतिवृष्टी आणि पुराने निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांनी तातडीने मदतकार्य हे सुरू केलेले आहे. नाम फाउंडेशनमार्फत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्य, कपडे, औषधे, तात्पुरती निवास साधने तसेच तातडीची आर्थिक मदत ही दिली जात आहे. काही भागांमध्ये वैद्यकीय शिबिरे, मानसिक आरोग्य समुपदेशनाचाही समावेश केलेला आहे. याशिवाय पिकांचे नुकसान झालेले शेतकरी पुन्हा उभे राहण्यासाठी कर्ज, बियाणे आणि शेतीसाठी लागणारे साधने हा देण्याचा सुद्धा विचार सुरू आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी नेहमीच शेतकऱ्यांचे प्रश्न समाजासमोर मांडले आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे आज हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. त्यांच्या मदतीने समाजात शेतकऱ्याविषयी सहानुभूती निर्माण होते आणि लोकही मदत करण्यासाठी प्रेरित होतात. मित्रांनो, आपण प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. आर्थिक मदत, वस्तू, वेळ किंवा माहिती कुठल्याही स्वरूपात आपण शेतकऱ्यांच्या सोबत उभे राहू शकतो. कारण शेती हा आपल्या देशाचा कणा आहे आणि शेतकरी सशक्त असेल तर देश सशक्त होईल. चला तर मग या व्हिडिओद्वारे आपणही नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि नाम फाउंडेशनच्या या प्रयत्नांना सलाम करूया व शक्य तितकी मदत करण्याचेही ठरवूया. तसेच मित्रांनो, या दोन्ही अभिनेत्याच्या मार्फत सरकारला शेतकऱ्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी व तसेच सरसकट कर्जमाफी द्यावी याच्यासाठी सुद्धा सरकारकडे त्यांनी आवाहन केलेले आहे. तर मित्रांनो, या 2 अभिनेत्यांना सलाम करूया. हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.